चला, जय महाराष्ट्र. पण तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. ह्याच्या आधी मी व्हिडिओ शूट करायला गेलो होतो, पण ते नव्हतं. आणि हा रॅन्डम मीन्स की मला एक क्वेश्चनची काहीच आन्सर नाही माहिती. तेव्हा बऱ्यापैकी सगळे टीचर काय करत असतात की प्रिपेअर करून येतात. प्रत्येकाचं काम असतं कारण टाइम वाचवणं. पण हा पीपीटी बऱ्यापैकी मी अपलोड करेन का नाही सांगता येत नाही. आता ही टेस्ट 3 ऍक्च्युअली, ठीक आहे. आपली टेस्ट सिरीज म्हणजे तिसऱ्या दिवशीचा हा क्वेश्चन पेपर आहे. तर आपण नक्की चर्चा करू की जेव्हा एखादा नवीन विद्यार्थी असतो, म्हणजे जसं की आता, ठीक आहे, आपल्या ह्या गोष्टी माझ्याकडनं राहिल्या असतील, ठीक आहे. तर बघा आता हा क्वेश्चन आहे. खालील अक्षर, संदर्भ द्या आणि प्रश्नाचे उत्तर काढा. असे किती की आहेत ज्याच्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक व्यंजन येते. ओके, जसं की एक प्रकारे असं म्हणू शकता की असे किती, समजा ह्या सगळ्या मुली आहेत लाईनने, नाही का, आणि त्या के नावाच्या मुली आहेत. त्याच्या अशा किती के आहेत. हे के म्हणजे मुली आहेत पकडा, आणि त्याच्या आधी पण व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक व्यंजन येते. म्हणजे एक मुली आहे. अरे यार काय बोलतोय मी, पण समजा मी पण काही बोलतोय यार, ठीक आहे, समजून घ्या, चुका होतात. बघा, ह्या मुली त्या आहेत ए, ई, आय, ओ, यू. त्यांना म्हणतात स्वर. मुली कशा, स्वर म्हणजे चांगला आवाज असतो समजा. आणि व्यंजन, आता हे ए, यू, आय, यू सोडले तर सगळे काय झाले आपले, व्यंजन झाले. का? कारण या मुली नाही येत ना. आता उरलेली मुलं म्हणजे बी हा झाला, सी, डी, ई येणार का? नाही येणार. मग डायरेक्ट कोणता येणार? एफ. ती सगळी व्यंजन, ठीक आहे. म्हणजे 26 मधनं 5 गेली, म्हणजे एक प्रकारे 5 स्वर आणि 21 हे, आणि टोटल किती झाले? 26. स्वर आणि व्यंजनचा फरक समजला तुम्हाला? ठीक आहे, चला तर बघूया आता आपण. के, कमेंट पाहिजे बरं का, यावेळेस कमेंट पाहिजे मला. मी थोडस, ठीक आहे, के शोधू आपण. इथं के, इथं के आहे, इथं के आहे. अजून कुठे आहेत मुली? हो, इथं आहे. टोटल 1, 2, 3, 4, 5 मुली भेटल्या. कुठं सुटली नाही ना? बघा, सुटलेली तुमची. ठीक आहे. असे किती के आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी व्यंजन येते आणि नंतर देखील एक व्यंजन येते. ठीक आहे. आता फक्त आपल्याला फक्त ए, ई, आय, ओ, यू पुढे मागे नाही पाहिजे. बघा, व्यंजन व्यंजन म्हणजे एक जोडी झाली. ठीक आहे. हा काय, यल आणि एन काय, हा 2 जोडी झाल्या. यम आणि टी काय, 3 जोडी झाल्या. ठीक आहे. टी आणि यू, बघा हा काय, स्वर आहे ना, यू स्वर आहे, हा कड झाला. ई काय, स्वर आहे, हा कड झाला. अजून कुठं नाही. 1, 2, 3 म्हणजे टोटल किती झाल्या जोड्या? 3. सोपं आहे ना? काय केलं आपण? नॉर्मल मुली बघितल्या आणि पुढं माग मुलं, म्हणजे आपल्याला पुढं आणि मागं पण मुलं पाहिजे होती. तिथं मुलगी आली म्हणून कट केले आपण. दॅट्स इट. म्हणजे एक प्रकारे सांगितलं तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. तर बघा, ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार? ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो. ठीक आहे. ह्याचा आपल्याला पहिलं मिनिंग काढूया. मिनिंग मीन्स की बाबा, ओके, ठीक आहे. आता तुम्ही हे आणि हे करायला हे कॉम्प्लिकेटेड होतात, म्हणून मी तुम्हाला एक छोट्या भाषेत सांगतो की ह्या जे हे पहिलं लिहून काढायचे आपल्याला एका साईडला. हे कसं काढणार? बघा, पहिलं हे करा, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, मग बी, ठीक आहे, त्याच्यानंतर आता 3 कंडिशन दिलेत तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर काय दिलंय? ह्या स्लॅशचा मिनिंग काय? स्लॅशचा मिनिंग कुठे? इथे. म्हणजे काय? ए हा बी चा मुलगा आहे. म्हणजे ए हा बी चा मुलगा. ठीक आहे, सिंपल भाषा. आता स्टारचा मिनिंग काय? स्टार अवघा इथे. आता इथं कॉम्प्लिकेटेड व्हायचं नाही. बी आणि सी चा उपयोग करायचा. बघा, इथं काय करायचं? इथं बी ठेवून बघायचं, इथं सी ठेवून बघायचं, इथं बी ठेवून बघायचं, इथं सी ठेवून बघायचं. म्हणजे काय? बी ही सी ची पत्नी आहे, हे खोडून टाका थोडक्यासाठी. म्हणजे हा कळलं तुम्हाला? बी ही सी ची पत्नी आहे. मग इथं लिहून घ्या, बी ही सी ची पत्नी. ठीक आहे. त्याच्यानंतर सी मायनस डी. ठीक आहे, सी मायनस डी. आता सी मायनस डी आहे, पण इथं फक्त आपल्याला मायनस बघायचं आहे. थोडक्यासाठी इथं सी ठेवून बघायचं, डी ठेवून बघा. इथं पण सी, डी. सी हा डी चा भाऊ आहे. सी हा डी चा भाऊ. कंडिशन समजल्या आपल्याला सगळ्या? समजल्या का कंडिशन तुम्हाला? आता ह्या कंडिशन नुसार आपण आता काय करूया बघूया. ए स्लॅश बी. ए हा बी चा मुलगा आहे, म्हणजे हा त्यांचा बी कुणाचा? हे बी हा कोण होता? आपला मुलगा. मुलगा मीन्स
हा मुलगा आहे त्यांचा, ठीक आहे, आणि मुलगा आहे म्हटल्यावर हा मेल येणार, ठीक आहे. आता हे आपल्याला माहित नाही बी काय आहे, मुलगा आहे का मुलगी आपल्याला माहितीये का, नाही माहिती अजून का, कारण फक्त मुलगा दिलाय हो का, आईला पण मुलगा असतो बापाचा पण मुलगा असतो, ठीक आहे. तर आपलं ए हॅशटॅग बी झालं आपलं कव्हर, ठीक आहे. बी स्टार सी, आता बी सोबत स्टार सोबत मिनिंग, बी ही सी ची पत्नी आहे, बी ही सी ची पत्नी आहे, बी ही सी ची पत्नी आहे बघा, म्हणजे एक प्रकारे आता आपल्याला काय भेटलं, पती पत्नी भेटले एकमेकांचे बघा. बी ही सी ची पत्नी आहे, पत्नी झाली नाही, पत्नी म्हणजे काय झाली, फिमेल, ठीक आहे, आणि हा काय झाला मेल. आता मेल आणि फिमेल आपल्याला भेटलेले आहेत. मी का फिमेल का लिहिलं बाबा, इथं लिहिलंय सरळ सरळ, बी ही सी ची पत्नी आहे बरोबर. आता सी मायनस डी, ठीक आहे, सी हा डी चा भाऊ आहे, ठीक आहे, सी हा डी चा भाऊ आहे, सी हा कुणाचा भाऊ आहे, डी चा भाऊ आहे. तर बघा इथं भाऊचं नात्याला कसं आपण कसं लिहितो, असं लिहितो, सी हा डी चा भाऊ आहे, ठीक आहे, सी हा डी चा भाऊ आहे. पण हे मेल आहे का फिमेल हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये, ठीक आहे. तर ओके, सगळं बरोबर आहे का, ठीक आहे. बी स्टार सी केलं आपण, ठीक आहे. बी ही सी ची पत्नी आहे बरोबर, सी हा डी चा भाऊ आहे. तर सी चे ए सोबत नाते काय, ठीक आहे, सी चे ए सोबत नाते काय, ह्या दोघांचं नातं विचारलंय बरोबर. सी चे ए सोबत नाते काय, हा बाप आहे, हा मुलगा आहे बरोबर ना, सिंपल आहे, हा त्याचा काका लागेल, म्हणजे यांची नाते बघा, ही आई, हे वडील, कारण की बघा फिमेल मी आधीच मेन्शन केलं, इथं पण मी मेल आधीच केलं, आणि हे त्यांचे काका, ठीक आहे. ओके काका, हा काकाचे, ठीक आहे, काका नाहीतर आत्या, कारण यांचं पण आपल्याला नातं माहित नाहीये, म्हणजे एक्झाम्पल साठी नाही, पण उत्तर आपल्याला आधीच भेटले वडील, कारण सी चे ए सोबत नाते काय, सी चे ए सोबत, म्हणजे ए चं नातं सी सोबत बघायचं तेव्हा ते वडील येईल, ठीक आहे. मुलगा करू नका, इथं तुम्ही कन्फ्युज होता, बघा लक्षात ठेवा, सी चे ए सोबत, जेव्हा ए सोबत म्हणतील तेव्हा ए कडे बघायचं आणि हा त्याचा कोण लागतो. जर समजा ए चे सी सोबत आला असतं, लक्षात ठेवा, ए चे सी सोबत आला असतं तर तेव्हा तुमचं उत्तर मुलगा आला असतं. गॉट इट, समजलं तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा -1 1 11, ठीक आहे, 79 काय असेल, हा होमवर्क. आता तुम्ही म्हणणार बाबा का होमवर्क दिला, माझे ओल्ड व्हिडिओ मध्ये याचा प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे, कशाचं याचा 35 का आला, यांचा डिफरन्स काढून बघा, ठीक आहे. हा तुम्हाला होमवर्क राहील आणि कमेंट मध्ये ह्याचं उत्तर आलं पाहिजे विथ एक्सप्लेनेशन विथ स्टेप, ठीक आहे. चला तिसरा क्वेश्चन तर होमवर्क, मी आज 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देणार आहे याच्यातले. बघा एखादी ओळी एका ओळी ठेवलेली आहे आणि ती कोणत्या क्रमाने ठेवलेली आहे ते दिले आहे. ओके उजवे, तर कोणते खाके डावीकडून 5वे आहे, लक्षात ठेवा. आता इथं तुमचं नशीब चांगलं आहे की बाबा इथं त्यांनी अगोदरच उजवी आणि डावी बाजू दिलेली आहे, पण कधी कधी ती बाजू देत नाही. जसं की तुम्ही असं थांबायचं आणि तुमच्या समोर पेपर आहे, तर ही बाजू कधी पण तुमची उजवी असणार आणि ही बाजू तुमची कधी पण डावी. मी दोन्ही हाताने लिहू शकतो, आईन्स्टाईन आहे काय नाही. चला ठीक आहे, उजवी डावी झाली. आणि बघा आता काय बोलतंय की कोणत्या क्रमाने ठेवले ते खाली दिले आहे. खालील खोके डावीकडून 5वे, बघा डावीकडून 5वे, मग हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, 5व्याला हा, आणि उत्तर तुमचं के येऊन जाईल. जर उजवीकडून दुसरं विचारलं असतं तर ओ असतं, ठीक आहे. कधी कधी काय विचारतात की इंग्रजी क्रमानुसार मांडणी करा, आधुनिक ह्याच्यात आपण ऍड करू की इंग्रजी क्रमानुसार, ठीक आहे, मांडणी करा, असं येतो कधी कधी. आणि मग उजवीकडून 5वे, मग जो पहिला असेल, जसं की ए टू झेड मधून जो पहिला असेल तो पहिला लिहायचं, मग दुसरा लिहायचं, मग तिसरा लिहायचं. बऱ्यापैकी जर बघितलं तर सगळ्यात शेवटी डब्ल्यू येऊ शकतो, कारण एक्स वाय झेड नाहीये. आणि जर सगळ्यात पहिलं बघितलं तर बी, हा बी पहिला येणार, मग त्याच्यानंतर सी डी एफ, मग जी येणार, असं करायचं. आणि तेव्हा मग असा क्वेश्चन सॉल्व्ह होईल तुमचा, ठीक आहे. समजलं, तो आल्यावर बघूया, पण थोडस समजलं नाही, डोक्यावरून गेलं. आता हा क्वेश्चन, क्यूब रूट ऑफ
15,625. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ 15,625. एक मिनिट. ठीक आहे. आता बघा हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, आता बऱ्यापैकी ज्या मुलांनी, ठीक आहे, स्क्वेअर कसं काढायचं शिकला असेल त्यांना माहितीचे, क्यूब रूट कसं काढायचं माहिती असेल त्यांना पण शिकलेच पाहिजे. आता बाकीचं सॉल्व्ह करू. बघा आता हा क्यूब रूट कसा काढायचा, त्याला एक प्रॉपर व्हिडिओ आहे, त्याने आपलं बघून घेणे. काय नाही, जी शेवटला 5ला 5 बघायला लागतं तुम्हाला. ह्यांचे 3 असे 2 प्रकार बनवणार. ठीक आहे, मग 625चा शेवटला 5 येऊन जाईल. ठीक आहे, तर मग 156 कोणत्या स्क्वेअरच्या मध्ये येतोय ते बघणार. मग त्याच्यानंतर आपण हे प्रकारे सॉल्व्ह करणार. ठीक आहे, तर तुमचं ओव्हरऑल जर ह्याचा आन्सर तुम्हाला सांगतो आणि ह्याचा वर्ग, ठीक आहे, 3.1 इंटू 3.1. ठीक आहे, तर 21,039. ठीक आहे, 1 3 आणि 3 6 आणि 9. ठीक आहे, आता पॉईंटला पॉईंट होते म्हणून काय येणार याचं 9.61. तर ह्याचा जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते उत्तर काय येणार तुमचं 9.61 येणार. ठीक आहे, त्यानंतर काय येणार, मग आपल्याला हे दोघांचा गुणाकार पण करायचंय बरोबर, आणि ह्याचं पण सॉल्व्ह करायचंय बरोबर. तर ह्याचं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर एक ह्याचा 2. थांबा, जर आपण अंदाजित काढलं 2.5. ठीक आहे, ओके, हा 2.5 येऊ शकतो का, राईट. 2.5 चे पूर्ण चान्सेस आहेत. ठीक आहे, 0.25 तर 2.5 येऊन जाईल मायनस. ठीक आहे, 125 गुणिले 51, 125 0 5 5 25 5 2 10 2 12 5 1 5 आणि 6 5 7 3 6. मिस्टेक केली शोधा, ह्याच्यात मी चुकून एक मिस्टेक केली आहे, शोधणं काम आहे. आणि बघा 1.25. ठीक आहे, हा 2 आणि हा 1 म्हणजे 1 2 3. ठीक आहे, असे येऊन जाईल 6.375. ठीक आहे, आता बघा जर तुम्ही ह्यांची जर ऍडिशन केली 9 आणि 2 11. ठीक आहे, 9 आणि 2 11. ठीक आहे, 9.61 प्लस 2.501 5 आणि 6 11 12 12.11. ओके, 12.11 असं काहीतरी येऊन जाईल इथून मायनस 6.375. ठीक आहे, तर 12तून 6 गेले तर एक्झॅक्ट तुमचं 6 येते जवळपास. ठीक आहे, तुमचा आन्सर हेच राहणार आहे. दोघांच्या वरून गेलं का, मी काय नाही, मी फक्त कॅल्क्युलेशन ह्याच्या आधी प्रिपेअर नव्हतं, त्याच्यामुळे मी जसं पद्धतीने सॉल्व्ह करतो ते केलं. आता तुम्हाला ह्याच्यासाठी काय करावं लागेल बघा, 3.1 चा मी 2 वेळा गुणाकार केला. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे 3.1 चा थांबा कीपच ठेवतो, जसं की मी परत एकदा सॉल्व्ह करून दाखवतो की जो 3.1 आहे बघा, इथं सांगतो 3.1 गुणिले 3.1. जेव्हा तुम्ही याचा गुणाकार करणार, ठीक आहे, तुम्ही ह्याला काय करू शकता, दोन्हींचे पॉईंट हटवू शकता. आणि जेव्हा तुम्ही ह्याला करणार सॉल्व्ह तर तेव्हा 961 येणार. तर जर तुम्ही 2 पॉईंट हटवले तर तुमचं 2 पॉईंट इथं करा, मग ह्याचं तुमचं जवळपास 9.61 आलं होतं. हा तुम्हाला माझा एक व्हिडिओ आहे घनमूळ म्हणून, खाली जावा, तुम्हाला प्रॉपर समजेल की हा घनमूळ कसा काढायचा, मी शिकवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे भल्याट समजलं नसेल तर हा समजलं की समजून जाईल तुम्हाला. मग यांचा गुणाकार बघा तसंच केलं, 125 गुणिले 51 केलं आणि त्याचा आन्सर काहीतरी असा आला होता. मग मी इथले 2 पॉईंट आणि इथला 1 पॉईंट असे 3 पॉईंट रिमूव्ह केले होते, मी 3 पॉईंट दिले. समजलं, आणि त्याचं मी ऍडिशन आणि वजाबाकी करून ऍज अ बॉडमॉस रूल नुसार मी ते सॉल्व्ह केलेलं आहे. बस संपला विषय. ह्याच्याशिवाय मी ह्याच्यामध्ये जास्त काही केलेलं नाहीये. बघा आता हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, FGHI बघा, अरे यार FGHI त्याच्यानंतर येणार J 3 9 15 21 21 मध्ये 6 टाका. त्यांनी काय केलंय बघा, सिंपल काय केलंय FGHIJ. ठीक आहे, त्याच्यामुळे हा J तर आला होता आणि ऑप्शन मध्ये फक्त एकाच ठिकाणी J होता. पण जर तुम्ही सांगतो बघा, परत आलं 3 9 15 21 आणि 21 मध्ये जर थोडस टाकलं तुम्ही किती 6 9 आणि बघा 9 आणि 3 चा डिफरन्स होता. 9 आता 3 गेले 6, 15 9 गेले त्यात पण 6, 21 मधून पण 15 गेले 6,
त्याच्यामुळे इथं जेव्हा 6 घेणार तुम्ही ह्यांची ऍडिशन करून बघा तर तुमचं जवळपास 27 येऊन जाते आणि 27 म्हणून 6 केले तर तुमचं 21 येते. म्हणून ह्याचं तुमचं आन्सर येणार होतं ते जे 27. नेक्स्ट संख्या म्हणजे इथं 27. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आज जरा मी प्रिपेअर नव्हतो या गोष्टींसाठी, त्यामुळे मी तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह एक्सप्लेन करू शकत नाही आज. ठीक आहे, समजून घ्या. आता बघा, एक विशिष्ट सामर्थ्य आणि एक जोडी. ठीक आहे, म्हणजे यांनी 4 जोड्या दिल्या आहेत. 3 जोड्यांमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आणि एक वेगळी आहे ती अक्षरगट कोणती? ठीक आहे बघा, आता सिंपल काय करायचं, पहिलं बघायचं. आता प्रत्येकाला वेगवेगळे 4 चार्टवर बघणं गरजेचं आहे. जसे की बघा, एफ नंतर सी दिले, बरोबर. बघा, एफ नंतर सी आले. ठीक आहे, म्हणजे किती 2 ने मागं होतं. ए नंतर एच दिलाय, मग ए नंतर काय दिलाय, एच दिलाय. ठीक आहे, ओके. आय नंतर ओके 3 जोड्यांमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक वेगळे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ई नंतर काय दिले, ई नंतर ओके एक्स दिलाय. त्याच्यानंतर ठीक आहे, ठीक आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, नीट जर तुम्ही लक्ष दिलं, ठीक आहे, ह्याचं जे सामर्थ्य आहे, ठीक आहे, ते काय आहे तुम्ही सांगा. बघा तुम्ही ह्याचा प्रॉपर हे एक मिनिट, अरे यार, ते सगळ्या गोष्टी इनलॉजिकल्स होत्या. ठीक आहे, आता पीपीटी माझ्याकडे खरं तर टाइम नाही. हा सोपा प्रश्न आहे आपला झालेला आहे, सॉरी थोडं. तुम्ही तो कमेंट करा. ठीक आहे, सोपा होता. आता बघा, म्हणत असतील काय सर असं घेतात एकदम घाई आहे, यार काय करू, थोडा तुम्ही समजून घ्या यार, जॉब करून हे करावं लागतंय, लय वैताग आलाय जीवनाला, त्यामुळे मला शूट. आता मागाशी बाहेर रडत होतं, आता मला 9:22 झालेत, मोजून 8 मिनिट आहेत आणि 6 प्रश्न सोडवायचे आपल्याला. 8 मिनिट मध्ये 6 प्रश्न आणि त्याच्यानंतर जावा, जेवा, झोपा, नोकरी करा. काय जिंदगी झाली यार आपली. बघा, अयोध्याला राम, मथुराला कृष्ण, बरोबर ना? ठीक आहे, गुरुनानकचं काय माहिती तुला, आयडिया आहे? गुरुनानक अमृतसर येते का? अमृतसर, ठीक आहे, अमृतसर गोल्डन टेम्पल, राईट ना? आलं लक्षात? कृष्ण जर झालं, मथुरा, बुद्ध काय, गया माहिती कुणाला? गया हे गाव आहे बिहारमध्ये. ठीक आहे, बिहारमध्ये काय तर बुद्ध धर्माचं स्थापना वगैरे, गौतम बुद्ध, त्यांचे लेख हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, शिव काय, कैलास कुठे आहे? कैलास पर्वत ऐकलंय ना कधी? तर अशा टाईपचे तुम्हाला एक असे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्याच्यापेक्षा ना अजून काय विचारलं माहिती का, भारत त्याची राजधानी, आपले जे राज्य आहेत त्यांची राजधानी, आणि जे भारताला चिटकून देश आहेत त्यांची राजधानी. लय वेळा येतो की 3 ह्याचे दिले, ह्याचं दिलं, 3 ह्याचे दिले, ह्याचं, अशा टाइप मध्ये अॅनॉलॉजी म्हणतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन बऱ्यापैकी दिसून येतो. तुम्हाला तर होमवर्क द्यायला लागतोय, बापरे हे क्वेश्चन आहे. चला लवकर सॉल्व्ह करू. मोहन त्याच्या घराच्या अग्नेयेकडून चालू लागला. ओके, 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याचे उजवे वळण घेतले आणि तो 7 किलोमीटर चालला. नंतर त्यांनी पुन्हा उजवे वळण घेतले आणि 14 किलोमीटर अंतर कापले. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला आणि चालत राहिला. तो आता कोणत्या दिशेने प्रवास करत आहे? हा क्वेश्चन जेवढं मला माहिती तेवढा आम्ही मागच्या वेळेस पण सॉल्व्ह केला होता आणि बऱ्यापैकी याच्यात काहीतरी मिस्टेक आहे आन्सर मध्ये. ठीक आहे, आपण ट्राय करूया. पण मे बी पोरांची कमेंट होती की सर चुकलाय हा प्रश्न, तरी आपण ट्राय करू. वायवर काहीतरी आन्सर होतं. बघा, मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. ठीक आहे, आता इथं मोहनला आपण पकडूया. ठीक आहे, मोहन इथं पकडला समजा आपण. आता मोहन कुठं चाललाय? आग्नेयेकडं. आग्नेय कुठं दिशा असते बाबा? खालच्या साईडला असते. तर मोहन इथून आग्नेयेकडे चालत गेला. ठीक आहे, आग्नेयेकडे चालू लागला. 10 किलोमीटर, ठीक आहे, 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याचे उजवे वळण घेतले. आता त्याची उजवी बाजू कोणती येते रे? ही येते उजवी बाजू, राईट ना? ही त्याची उजवी बाजू येणार. ही उजवी
आणि ती डावी. हे उजवी डावी मी शिकवले, चुकले तर लय मारेल. मग उजवीकडे वळण घेतले आणि तो 7 किलोमीटर चालला. ठीक आहे, ओके, 7 किलोमीटर चालला. ठीक आहे. नंतर त्याने पुन्हा उजवीकडे वळण घेतले आणि 14 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे आता ते परत, आता उजवी बाजू ही त्याची ही येणार आणि डावी बाजू ही येणार. तर उजवीकडे गेला तो, हे झाले 10ला 10, आणि समजा तो थोडस पुढे गेला अजून एक 14 किलोमीटर. हा, ओके, पॅरलला पॅरल. ठीक आहे, पुढे आला असेल थोडासा, कारण हे त्याचं 10 किलोमीटर होऊन जाईल. ठीक आहे. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला आणि चालत राहिला. ठीक आहे, 45 अंशात वळला आणि चालत राहिला. आता बघा की समजा तो आता या दिशेला आहे. ठीक आहे, या अशी त्याची दिशा आहे. ठीक आहे. आणि तो सध्या त्याचं तोंड असं आहे, बरोबर ना, त्याची अशी दिशा आहे. आणि तो किती ह्याला वळला, तो 45 मध्ये वळला, बरोबर. ठीक आहे. तर आता तुम्हाला सांगतो की जो हा पूर्ण कोन असतो तो किती डिग्रीचा असतो रे? 90 डिग्रीचा असतो, बरोबर. तर जर तो ही अर्धी 45 असती, बरोबर ना, म्हणजे त्याचं तोंड असं झालं. आणि कधी पण लक्षात ठेवा, घड्याळाची दिशा म्हटल्यावर अशी वळण होतं, म्हणजे त्याचं वळण कसं झालं, असं झालं, आणि तो सरळ झाला या दिशेने. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे त्याच्या आधी विचारलंय की तो आता कोणत्या दिशेने प्रवास करताय. सरळ तोंड म्हटल्यावर त्याचं येईल उत्तर. समजलं असेल तुम्हाला, बऱ्यापैकी काहीच नाही, सोपं मी कॅल्क्युलेटिव्ह केलंय. फक्त जे लास्टला टर्न झालं, ठीक आहे, टर्न कसं झालं बघा, असं, सॉरी, असं होतं, त्याचं इकडं आलं होतं तोंड. आता 45 म्हटल्यावर हा 45 अंशाचा कोन असतो. ठीक आहे, हा 45 अंशाचा कोन असतो. आणि बघा असा जो कोन असतो तो 90चा असतो. तो असा काढा नाहीतर असा काढा, हा 90चा असतो. ठीक आहे. आणि जो असा म्हणजे हा पूर्ण जो असतो तो 180चा असतो. हा दोन्ही मिळून हा 90, हा 90. आणि जो हा पूर्ण जो असतो तो असतो किती, 360चा असतो. ठीक आहे. आणि जर फक्त तीनच काढलं, कुठला 1 2 3, 90 90 90, म्हणजे फक्त 3 हा कितीचा असतो, 270चा असतो. कळलं तुम्हाला. प्रत्येक म्हणजे 90 डिग्रीतला जो अर्धा केला तो 45 डिग्री झाला, आणि 45 डिग्रीच वळलाय त्याच्यामुळे त्याचं तोंड सरळ झालं. जर समजा इथं 90 असतं, ठीक आहे, एक्झाम्पल तू या दिशेने 90 असतं, तर त्याचं आता तोंड इकडं असतं. हे 45 आणि हे 45 करून 90 वर गेला असता. समजलं तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला हा क्वेश्चन समजला नसावा, अशी मी आशा करतो. ठीक आहे. ओ नो, हा क्वेश्चन होमवर्क ह्याच्या आधी आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणणार अरे सर आपल्याकडे 8 मिनिटात हा होमवर्क, तरी पण मी जर सोपंच आहे ना, काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याचं काय आहे ते काढा, 23. ठीक आहे. ह्याचा क्यूब रूटीन, आणि 197 ला जर तुम्ही 3 निघून ना, ठीक आहे, 7 त्रिक 21, 9 त्रिक 27 आणि 2 29, 3 1 3 आणि 5, आणि पॉईंट कसा देणार तुम्ही 2. बरोबर आहे का? 100 200 300, बरोबर आहे का? चुकलंय काय तुम्ही करताय? बघा ना, 197, 3, 7 त्रिक 21, 9 त्रिक 27 आणि 2 29, 2 3 1 3 3 2 3 1 3 आणि 2 5. ठीक आहे. 5.9 आणि इथं पॉईंट येईल तुमचा. ठीक आहे. हे तर तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलंय, ह्याचं पण काय नाही, याची ऍडिशन करा, 37 काहीतरी, ह्याचा आन्सर काहीतरी 36 पॉईंट समथिंग येईल, आणि तुमचा हा सम सॉल्व्ह होऊन जाईल. हा पण कमेंट मध्ये. मी आतापर्यंत तुम्हाला किती होमवर्क दिले? 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिलेले आहेत, आणि ते सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि मी ह्याच्या आधी हे सॉल्व्ह करून घेतलेत, जे रेग्युलर लेक्चर बघतात ते त्यांना माहिती मी 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही मला ब्लेम करू शकत नाही की सर तुम्ही मला शिकवलं नाही. मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर माझा पूर्ण हक्क आहे होमवर्क द्यायचा. वा, मजा येते रे होमवर्क द्यायला. तुम्हाला असं स्टुडंट या शब्दात डावीकडून 4थी आणि 5वी अक्षराची बदलावून केल्यास मिळणारा नवीन शब्द कोणता? ओके, असं फास्ट वाचावं लागतं बरं का पेपरात, नाहीतर म्हणणार आम्हाला हळूहळू सांगावं का. स्टुडंट या शब्दाचा डावीकडून 4थे आणि 5वे अक्षर यांची अदलाबदल केल्यास मिळणारा नवीन शब्द काय असेल? ठीक आहे. बघा, स्टुडंट या शब्दातून डावीकडून 4थे आणि 5वे अक्षर यांची अदलाबदल, म्हणजे डावीकडून 4थं आणि 5वं अक्षर. बघा, मी आधीच सांगितलं होतं ही उजवी आहे आणि ही डावी आहे. ठीक आहे. बघा, STUDENT, बरोबर आहे ना.
आणि बघा डावीकडून कितवी सांगितले? चौथे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. बरोबर. हे एक शब्द सांगितलंय आणि डावीकडूनच पाचवं पण सांगितलंय. बरोबर. ह्यांची आदला बदल करायचे ना. यश टी यू आणि जी बदल झाली ह्यांची बदल होणार ई डी एन टी. आणि हा ऑप्शन कुठे आहे? इथंच आहे बघा. डी एन टी झालं, संपला विषय. असे सोपे सोपे प्रश्न होते. मला कळे ना तुम्हाला वनरक्षकचा पेपर एवढा अवघड का वाटतो पोरांना? किती सोपं आहे का नाही? मला असं वाटतं तुम्हाला. ओके ओके, संदर्भ आलाय. तर बघा हा प्रश्न, यार मला घरी जायचे आणि मोठे मोठे यायला लागले माझ्या. खालील संख्या शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाची उत्तर द्या. ओके, काही संख्या दिलेली असते तुम्हाला. असे किती सात आहेत ज्याच्यापैकी प्रत्येकच लगेच 4 येत नाही पण लगेच नंतर 2 येतो? ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय सांगितलं यांनी, अशी किती 7 आहेत, ठीक आहे, त्याच्या पुढे 2 येतो, ठीक आहे, पण लगेचच आधी काय म्हणते 4 येत नाही. पण मेन म्हणजे आता 72 संख्या आलीच पाहिजे, पण 4चं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तर आता आपण काय करणार की 4 येत नाही असं बोलले म्हणजे 4च्या ऐवजी कोणतीही संख्या चालून जाईल. ठीक आहे, समजलं तुम्हाला. पण 72 कंपल्सरीच आली पाहिजे कारण लगेचच नंतर 2 येतो. मग आपण काय करणार, सगळे 72 शोधून काढणार. अगं इथं 72 आहे, इथं 72 आहे, ठीक आहे, इथं 72 आहे, त्याच्यानंतर कुठं आहे का 72? बघा इथं 72 आहे, ठीक आहे, बघा 72 72 72, अजून कुठं आहे का? हे 74 आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, प्रत्येकाच्या लगेचच आधी 4 येत नाही, म्हणजे 4 आला तर तो कट करायचा आपल्याला, बरोबर, त्यांच्यानुसार. बघा इथं 4 आलाय तर हा आपला कट झाला, कारण 4 यायलाच नव्हतं, इथं 4 आलं तर मग कट केलं ते. आता इथं 2 आहे त्याच्यामुळे हा पहिली जोडी झाली तुमची. इथं 8 आहे, चालून जातोय कारण फक्त 4 नकोय आपल्याला, ठीक आहे. आणि तिसरी जोडी, कारण हा 7 पण चालतो. इथं जर 4 असता तर आपण कट केलं असतं, म्हणजे 1 2 3, म्हणजे याचं उत्तर 3 यायला पाहिजे आणि ऑप्शन वर 3च राईट आहे. आता तुम्हाला वाटेल की बाबा हे आन्सर मी टिक नाही केलेले, हे जे पीवायक्यू होते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हाय अशी कॉपी करून मी त्याची पोस्ट केलंय, त्याच्यामुळे मला हटवता येत नाही, त्याबद्दल सो सॉरी. पण तुम्हाला जाणवलं पाहिजे की जुने पेपर घेतलेले आहेत, कोण म्हणायला नको बाबा जुन्या पेपर मधून आलेलं नाहीये. मला असं वाटतं तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्क द्यावंच लागते, म्हणजे टोटल 5 क्वेश्चन. ओह ओके, हे बी चे वडील आहेत, ठीक आहे. ठीक आहे, आपण हाला पण टाइम किती माझ्याकडे बघून द्या एकदा. 9:33 ट्राय करू. ओके, आपण 15वा क्वेश्चन घेऊन मग 14वर येऊ, काय म्हणता? हा असं करू, जेणेकरून माझा टाइम वाचेल आणि जर लास्टचा क्वेश्चन राहिला, ओके हा सोपा आहे, ठीक आहे. तर बघा JIG, ठीक आहे, त्यानंतर काय येणार हे बघा. बघा जे बरोबर, ABCDEFGHIJKLMNPQRSTUVWXYZ, ही पहिली संख्या आणि 13वी संख्या आहे, ठीक आहे, आणि ही 26वी संख्या आहे. समजलं, पेपरात तुम्हाला असं करावं लागतं, जे ABCD लिहून घ्यावी लागते. त्याच्यानंतर बघितलं आपण की बाबा जे आहे, ठीक आहे, जे नंतर काय केलंय, आय घेतलाय, ठीक आहे, जे नंतर आय घेतलाय, ठीक आहे, ओके, आय घेतलाय, जे नंतर काय आलंय, आय आलाय, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय आलंय, जी आलाय, बरोबर, म्हणजे एच यायला पाहिजे तुमचा, बरोबर. तर एच तुमचा येणार आहे, ठीक आहे. आपल्याला एक आन्सर तर भेटलं, एच पहिल्या ह्याला येणार आहे, ठीक आहे. आता बघू शकता हा ऑप्शन कट झाला कारण, आणि हा पण झाला. आता ह्या दोन्हींपैकी एक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जे बघितला, आय नंतर इथे हे यायला पाहिजे, हे यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपण सेकंड आहे, ठीक आहे, GF, ठीक आहे, GF, ठीक आहे, इथं मिसिंग आहे GF आणि D. तर GFD म्हणजे E आता मिसिंग येतोय आपला, काय येतोय, याच्या नंतर कुठला यायला पाहिजे, E यायला पाहिजे, संपलं. आणि आपलं H आणि दोन्हीकडे पण याची आता लास्ट पण बघावं लागेल. तर आता लास्टला काय DC, ठीक आहे, D नंतर C, हा मिसिंग वाला सोडून द्या, आणि A म्हणजे हा इथं B यायला पाहिजे लास्टला, याची B, हा आन्सर. अरे ह्यांनी काय केलं सांगू तुम्हाला, फक्त
फक्त बॅक साईडला आले डी सी, हा सोडून हा झाला. त्याच्यामध्ये पण असंच झालं, हे सोडून एक सोडून हा आला होता. एक एक शब्द मिसिंग केले तर रिव्हर्स आले प्रत्येक लेटरला. समजलं? चला आता लास्ट क्वेश्चन कडे जाऊ. जर माझ्याकडे टाइम पुरला नाही तर तुम्हाला तो होमवर्क दिला जाईल. बघा आता सिंपल आहे की डी चे ए सोबत नाते काय आहे. बघा डी चे ए सोबत नाते काय. पहिला रूल, डी आणि ए बघायचं कुठे आहे, डी आणि ए इथे आहे. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त एवढं सॉल्व्ह करायचं ह्याच्यातलं, ह्याची काही गरज नाही हिची बघायची. समजलं? चला एक तर आपला कट झाला. का? त्यांची लेवलच्या मध्ये काय ते बघणं. ठीक आहे, तो एकदम कोपऱ्यात होता, तो आपण कट करू शकतो. ज्यांनी लेक्चर केले त्यांना माहिती आहे गोष्ट. ए मायनस बी, ठीक आहे, ए मायनस बी. ओके, बघा ए मायनस बी, त्याच्यानंतर काय आपलं बी स्लॅश सी, बी स्लॅश सी, त्याच्यानंतर काय सी स्टार डी. ठीक आहे, 4 लेटर आहे, 3 जोड्या झाल्या, बरोबर आहे. ए मायनस बी चा अर्थ काय? ए हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे, ए हा बी चा भाऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर स्लॅशचा अर्थ काय? स्लॅशचा अर्थ बघा, ए हा बी चा मुलगा आहे. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, बी स्लॅश सी होतं, मग बी सी, बी सी. बी हा सी चा मुलगा आहे. काय? बी हा सी चा मुलगा. समजतंय ना? कारण मी डायरेक्ट रॅन्डम क्वेश्चन घेतलेत आज पहिल्यांदा. त्याच्यानंतर सी स्टार डी, सी स्टार डी ला आता स्टार इथं आहे, पण मी काय करणार इथं फक्त माझ्या समजण्यासाठी चुकू नये म्हणून इथं सी डी टाकून बघणार. ठीक आहे, सी स्टार डी म्हणजे सी ही डी ची पत्नी आहे. सी ही डी ची पत्नी. ठीक आहे, 3 स्टेटमेंट झाले आपले आणि आपण लिहून घेतले जेणेकरून आपलं चुकलं नाही पाहिजे म्हणून. आता बघा ए मायनस बी, ए हा बी चा भाऊ आहे, बरोबर ना? ए हा बी चा भाऊ आहे. तर कधी पण आपण भावांना काय करतो, असं करतो, सिंगल लाईन. जर नवरा बायको असले तर वरतून डबल लाईन मारतो. आपल्या लेक्चर मध्ये झालेला आहे. मग त्याच्यानंतर स्लॅशचा अर्थ काय? बी हा सी चा मुलगा आहे. बी हा सी चा मुलगा आहे म्हणजे ह्याचा बाप कोणतरी सी नावाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सी स्टार डी, सी ही डी ची पत्नी आहे. सी ही कुणाची पत्नी आहे? डी ची. पण सी ही पत्नी झाले ना, ही फिमेल येणार आणि डी म्हटल्यावर हा मेल येणार, बरोबर. आणि नवरा बायकोला मी आधीच सांगितलंय भांडणं लागतात म्हणून एकमेकांना त्रिशूल मारणे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आणि बघा हे दोघं, ठीक आहे, इथं मी आधी काय होतं, ए हा बी चा भाऊ आहे. काय? ए हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे, ए हा बी चा भाऊ आहे. भाऊ म्हटल्यावर काय येतो आपला? मेल येतो. ठीक आहे, पण ह्याची जात माहिती नाही आपल्याला. आता सांगतो, मेल आहे का फिमेल हे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, समजलं तुम्हाला? पण डी चे ए सोबत नाते काय? बरोबर, डी चे ए सोबत नाते काय? म्हणजे डी बघा, डी चे ए सोबत. मग तुम्हाला काय करायचे? ए ला पकडायचे. ए ला पकडला आणि विचारलं काय? डी सोबत. आता ए हा डी चा कोण लागतो मला सांगा? हा मेल आहे ना, बरोबर ना? मेल आहे. ही दोघं भाऊ आहेत. ही बघा, एक तर ही बहीण असू शकते नाहीतर भाऊ असू शकतो, कारण ही आपल्याला जात माहिती नाही काही. पण मुलगा असू तो तिचा बापच लागणार आहे, मुलगी असू तो तिचा बापच लागणार आहे. कारण तिथं कोण आहे? मेल आहे. मेल म्हणजे माणूस आहे आणि माणूस तो आपला बाप असणार, कारण ते एकाच ह्याच्यातून निघलेली 2 अपत्य आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं वडील येऊन जाईल. समजलं तुम्हाला? आता समजा इथं जर ए चे डी सोबत नाते विचारलं असतं तर, ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणू नका. बघा आता ए चे डी सोबत नाते, बघा ए चे डी सोबत नाते, मग डी ला बघितलं असतं आपण, ए चा काय लागतो? आता सांगा, हा डी आहे आणि हा ए. जर आपण नीट बघितलं त्याचा डी चे ए सोबत नाते काय? एक तर ती त्याची मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकते. जर ऑप्शन मध्ये असं आलं, अन्यथा तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, तर त्याला टिक मारायचं. आणि जर ऑप्शन मध्ये असेल की सांगता येत नाही, त्याला तेव्हा ते टिक करावं लागेल, कारण हे माहिती नाही आपल्याला काय आहे नक्की. हा, जर इथं काही अजून एखादं तसं होत नाही, पण तुम्हाला एक समजण्यासाठी सांगितलं की मुलं इथं चुकवतात. ए चे डी सोबत नाते मी तुम्हाला आता 2दा काढून दाखवले आणि ते तुम्हाला समजलं असेल. चल बऱ्यापैकी आता मला कमेंट करा, तुम्हाला
आजची सिरीज कशी वाटली, आणि मी 100% सांगतो, मी ह्याचे एकही सोल्युशन बघितलं नव्हतं आणि डायरेक्ट रॅन्डमली आलो. आणि ते 3 क्वेश्चन दिलेत, मला होमवर्क कमेंट पाहिजे. जर मला 10 मुलांनी जर तो कमेंट केला नाही, तर मला असं वाटेल की मी जे शिकवते ते व्यर्थ आहे. चला, धन्यवाद. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच इथं कमेंट करा.